नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीमध्ये. एम-पी-एस-सी गट क ची सुधारित उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि तुम्ही तुमचे मार्क्स सुद्धा चेक केलेले असतीलच. काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आमचे मार्क्स कमी झाले, काही विद्यार्थ्यांचे मार्क्स वाढले सुद्धा. तर पहा, इथे आपण कट ऑफ बद्दल म्हणजे एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो त्याबद्दल डिस्कशन करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. त्यापूर्वी पहा मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती किंवा नवीन अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. आता पहा, सर्वात प्रथम आपण पाहूया की कोणते प्रश्न आहे. तर इथे हा प्रश्न होता, कार्बन डायसल्फाइडचा उपयोग रिकाम्या जागासाठी होतो. तर हा प्रश्न रद्द करण्यात आला. त्यामुळे ज्यांचं या प्रश्नाचं उत्तर योग्य होतं त्यांचे मार्क्स कमी झाले आणि ज्यांनी हा प्रश्न चुकवलेला होता त्यांचे मात्र 0.25, कारण की तुम्ही जर उत्तर चुकवलेलं असेल तर 1/4 ची निगेटिव्ह मार्किंग आहे. त्यामुळे 0.25 मार्क्स तुमचे कमी झाले होते हा प्रश्न चुकल्यामुळे. पण आता हा रद्द झाला, त्यामुळे इथे तुमचे 0.25 मार्क जे आहेत ते वाचलेले असू शकतात आणि तुम्ही जर प्रश्नाचं उत्तर योग्य दिलं असेल तर इथे तुमचा आता 1 मार्क मायनस होणार आहे. तर पहा, अशा पद्धतीने बदल झाला. दुसरा प्रश्न म्हणजे काय, की बॉल बेरिंगचा वापर यंत्रामध्ये कोणते घर्षण कमी करण्यासाठी होतो. तर दुसरा आणि तिसरं ऑप्शन जे आहे, रोलिंग फ्रिक्शन आणि स्लायडिंग फ्रिक्शनवालं, यामध्ये अदलाबदल करण्यात आलेली आहे. तर इथे सुद्धा ज्या विद्यार्थ्यांचा प्रश्न अगोदर योग्य होता त्यांचा मात्र आता जो प्रश्न जर चुकलेला असेल सुधारित उत्तर तालिकेनुसार तर 1 मार्क कमी होऊन जाईल. प्लस जे तुम्ही हा प्रश्न अटेम्प्ट केलेला होता त्यामुळे 0.25 चा निगेटिव्हचा फटका सुद्धा तुम्हाला इथे बसणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचा प्रश्न हा चुकला होता पण आता मात्र बरोबर आहे त्यांना 1 मार्कचा बेनिफिट इथे होऊ शकतो. तर पहा, एकंदरीत दोन्ही प्रश्नांमध्ये जर तुम्हाला मायनस झालेले असतील मार्क्स तर 2.25 मार्कांपर्यंत तुमचे मार्क्स वजा झालेले असू शकतात. कारण की एक प्रश्न रद्द झाला, त्याचा 1 मार्क जाईल आणि इथे जर पर्याय बदलला तर इथे सुद्धा तुमचा 1 मार्क जाणार आहे. प्लस हे तुमचं उत्तर चुकल्यामुळे 0.25 ची निगेटिव्हचा फटका सुद्धा तुम्हाला बसेल. तर पहा, इथे आता बोलूया आपण कट ऑफ बद्दल. तर कट ऑफ बद्दल बोलण्याच्या अगोदर काही विद्यार्थी तुलना करताय, ती म्हणजे बी सोबत. ग्रुप बी जी झाली होती आपली कंबाईनची, त्याचा कट ऑफ आपण पाहिला की किती 60+ गेलेला आहे कट ऑफ. अपेक्षा एवढी नव्हती, पण मात्र कट ऑफ का जास्त गेला तर इथे तुमच्या लक्षात येईल की तिथे जागा कमी होत्या. ग्रुप बी आणि ग्रुप सीची आपण तुलना करतोय, कारण की बरेच जणांनी तुलना केली तर त्यामुळे आपणही इथे तुलना करून बघतोय. ग्रुप बीच्या जागा कमी होत्या, मात्र ग्रुप सीच्या जागा त्या तुलनेत जास्त आहेत. दुसरं, राज्यसेवा देणारे जे विद्यार्थी असतात ते ग्रुप बीचा फॉर्म जास्तीत जास्त भरतात, पण ग्रुप सीचा फॉर्म कमी भरतात. असं नाही की भरत नाही, कारण की आजकाल काय झालेलं आहे, निकाल हे नियमितपणे लागत नाहीये. त्यामध्ये जो मधात गॅप पडत आहे, वारंवार निकालामध्ये गॅप पडताना आपल्याला दिसतो. जॉईनिंगला लवकर मिळत नाही, त्यामुळे विद्यार्थी जे आहेत पुन्हा पुन्हा तेच पेपर देत आहे. म्हणजे राज्यसेवा देणारेच कंबाईन देत आहेत आणि तेच पुन्हा राज्यसेवा देत आहे, कोणी मेन्स देतोय. म्हणजे वारंवार एकच विद्यार्थी 3 ते 4 परीक्षा देताना आपल्याला दिसतो. त्याचं कारण असं आहे की त्याला जॉईनिंग मिळालेली नाही. त्याला जर लवकर निकाल लागला, लवकर जॉईनिंग मिळाली तर तो या चक्रातून बाहेर पडू शकतो. मात्र बरेच विद्यार्थी आहेत जे हुशारही आहेत आणि ज्यांचे 2-2, 3-3 रिझल्टही आलेले आहेत, मात्र त्यांना जॉईनिंग अभावी इतर परीक्षा सुद्धा ते अटेम्प्ट करतात. आता पहा, राज्यसेवा देणाऱ्यांची संख्या म्हणतोय मी ही ग्रुप सीच्या तुलनेत ग्रुप बी मध्ये जास्त आहे. ग्रुप बी मध्ये देणाऱ्यांची संख्या जास्त आहे, ग्रुप सी मध्ये राज्यसेवा देणाऱ्यांची संख्या ही कमी आहे. तिसरं पहा, रेशो जो आहे तो ग्रुप बीचा कमी आहे आणि ग्रुप सीचा जास्त आहे. कारण की इथे जागा तुम्ही पाहिल्याच की ग्रुप बी मध्ये जागा मात्र 480च्या जवळपास होत्या, इथे आपल्याला 1400+ जागा आहे. तर रेशो काय राहू शकतो याचा अंदाज तुम्हाला आलेला असेल की किती विद्यार्थ्यांची निवड होणार आहे. आणि त्यातच जर आपण पाहिलं तर अब्सेंटी सुद्धा ग्रुप बीच्या तुलनेत ग्रुप सीला आपल्याला जास्त दिसते. तो आकडा आपल्या समोर आलेला नाही, मात्र विद्यार्थ्यांनी सांगितलं की बरेच मुलं हे अब्सेंट होते. नंतर पहा, पेपर मध्यम स्वरूपाचा. ग्रुप बीचा पेपर जर तुम्ही पाहिला तर तिथे विद्यार्थी स्कोर सांगत होते की मला 55 आले, 54 आले. म्हणजे एखादा मॉडरेट अभ्यास करणारा सुद्धा 50च्या जवळपास तिथे गेलेला होता आणि ज्याचा चांगला अभ्यास आहे त्यांनी जवळपास 61, 62, 63 म्हणजे 60+ मार्क्स ग्रुप बी मध्ये गाठले होते. पण ग्रुप सी मध्ये असं अजून पाहावयास मिळत नाही. काही मोजके कॅन्डिडेट आहे ज्यांचा स्कोर 60च्या जवळपास आहे. बाकी सर्व आपल्याला 50, 54, 53, 52, 48 याच्या आसपास मार्क्स घेताना दिसतात. तर पहा, पेपरची जर काठिण्य पातळी व्यवस्थितरित्या पाहिली, कारण की बाहेर आल्यावर पेपर सर्वांना सोपाच वाटतो, मात्र तिथे अटेम्प्ट करण्याचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की ग्रुप सीचा पेपर हा कठीण स्वरूपाचा होता. ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला आहे किंवा ज्यांना अनुभव आहे त्यांनाही तुम्ही विचारू शकता. ग्रुप सीचा पेपर इतकाही सोपा नव्हता. ग्रुप बीचा पेपर मात्र आपल्याला तुलनेने सोपा वाटतो ग्रुप सीच्या. नंतर पहा, टायपिंग आवश्यक. इथे आता काय झालेलं आहे, ग्रुप सी साठी ग्रुप बी साठी तर काही नाही, राज्यसेवेसाठी सुद्धा प्लेन ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे. त्यानंतर ग्रुप बी साठी सुद्धा प्लेन असणं आवश्यक आहे. पण ग्रुप सी साठी तुमच्याकडे स्किल टेस्ट गरजेची आहे, इव्हन सर्टिफिकेट कंपल्सरी आहे. म्हणूनच टायपिंग इथे आवश्यक असल्या कारणाने ज्या विद्यार्थ्यांची टायपिंग नाही
ते मात्र मेन्सला पात्र होणार नाहीत. त्यांचं नाव जरी लिस्टमध्ये आलं तरी ते मेन्सला बसू शकणार नाहीत. अशा पद्धतीने काय झालेलं आहे, ज्यांचे टायपिंग नाही त्यांनी भरला नाही, राज्यसेवेची तयारी करणाऱ्यांनी ग्रुप बी तर दिला, पण तेवढ्या प्रमाणात ग्रुप सी दिलेला नाही. त्यात पेपरही कठीण आहे. यामुळे याचा परिणाम आपल्याला कट ऑफवर दिसू शकतो आणि ग्रुप बीच्या तुलनेत हा ग्रुप सीचा कट ऑफ कमीच लागणार आहे. आता तो किती लागेल याचा अंदाज आपण पाहूया. कारण की आता तुमच्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात आलेल्या असेल, तुलना आपण केलेलीच आहे. ओपनचा जर कट ऑफचा विचार आपण केला, ओपन कॅटेगरीचा, तर तो 50च्या जवळपास लागू शकतो. म्हणजे 48 ते 50च्या आसपास ओपनचा कट ऑफ लागण्याची शक्यता आहे. मेलचा फिमेल याहीपेक्षा कमी येणार आहे. पण ओपनचा कट ऑफ हा 48 ते 50. तर पहा मित्रांनो, हा एक फक्त अंदाज आहे. याच्यापेक्षा कमीही इव्हन 40 पर्यंत सुद्धा कट ऑफ कमी येऊ शकतो. कारण की रेशो जो आहे तो जास्त आहे. जास्त विद्यार्थी या ठिकाणी घेतले जाणार आहेत. अटेम्प्ट करणारे जे विद्यार्थी होते पेपरला त्यांची सुद्धा संख्या कमी आहे. प्लस पेपरही कठीण होता. म्हणूनच इथे जर कट ऑफ आपण पाहिला की 40 पेक्षा किंवा 40च्या आसपासही येऊ शकतो. हा माझा वैयक्तिक अंदाज आहे. 48 ते 50 हा आपण सांगितलेला आहे. मागे जे काही कट ऑफ लागले गेल्या काही वर्षांमध्ये, तसं तर मागच्या वर्षी जर तुम्ही पाहिलं असेल तर कट ऑफ कोणीही अपेक्षित केलेला नव्हता, इतका कमी गेला होता. पण आता मात्र 48 ते 50 या दरम्यान ओपनचा कट ऑफ राहण्याची शक्यता आहे. इव्हन तुम्हाला जर 50 मार्क्स असतील तर तुम्ही मुख्यचा अभ्यास करायला काहीही हरकत नाही. मेन्सकडे तुम्ही फोकस करा, जेणेकरून पेपर आल्यावर तुम्हाला मेन्समध्ये अडचण जाणार नाही. कारण की लँग्वेजमध्ये मार्क्स कव्हर करावे लागतील. आता जो आहे, पूर्वी मेन्सचा कट ऑफ कमी लागत होता, पण आता दिवसेंदिवस मेन्सचा कट ऑफ सुद्धा वाढत चाललेला आहे. म्हणूनच तुम्ही लँग्वेजवर फोकस करा, जास्तीत जास्त मार्क्स घेण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जर 48 ते 50 या दरम्यान मार्क्स असतील तर ओपन कॅटेगरीमधून तुम्ही मेन्ससाठी पात्र ठरू शकता. त्यानंतर पहा, कॅटेगरीचा जर विचार केला तर ओबीसी, त्यानंतर एससी-बीसी आणि एसबीसी यांचा कट ऑफ जो आहे तो सुद्धा 47 ते 48 इव्हन ओपनच्या लेवलचाच लागण्याची शक्यता आहे. ओपनच्या लेवलचाच एससीबीसीचा, ओबीसीचा आणि एसबीसीचा कट ऑफ राहू शकतो. नंतर पहा मित्रांनो, आपण जर एससी कॅटेगरी पाहिलं तर तो सुद्धा 47 ते 48 म्हणजे इव्हन एससी कॅटेगरी, ओबीसी, ओपन आणि त्यानंतर एसबीसी, एससीबीसी ह्या ज्या आहेत यांचे कट ऑफ जवळपास सारखेच लागण्याची शक्यता आहे. एखादा मार्क इकडे तिकडे होऊ शकतो, पण आता सध्या स्पर्धा वाढलेली आहे, परीक्षा देणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढलेली आहे. त्यामुळेच इथे जो कट ऑफ आहे तो सारखाच लागण्याची शक्यता आहे. 1-2 मार्क्स फक्त ओबीसी पेक्षा एससी कमी राहू शकतो. इव्हन तो बरोबरीला सुद्धा लागण्याची शक्यता आहे. आता पाहूया आपण ईडब्ल्यूएस, महत्त्वाची कॅटेगरी आहे ईडब्ल्यूएस. इथे आपण सर्व मेलचे कट ऑफ बघतोय. ज्या कोणी फिमेल आहेत त्यांनी यापैकी 3 ते 4 मार्क्स कमी केले तरी चालतील. जेवढे आपण कट ऑफ बघतोय त्याच्यापेक्षा फिमेल कॅन्डिडेट जर असतील तर त्यांनी 3 ते 4 मार्क्स कमी पकडून चला. ईडब्ल्यूएसचं पहा मित्रांनो, ईडब्ल्यूएसचा कट ऑफ हा 45 वर येऊ शकतो. 45 पर्यंत ईडब्ल्यूएसचा कट ऑफ लागू शकतो. इव्हन तो 44 वर सुद्धा येण्याची शक्यता आहे. तर हे सर्व माझे वैयक्तिक अंदाज आहेत. तुम्हाला काय वाटतं तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. आयोग जो आहे तो आपल्याला फायनल कट ऑफ सांगेलच. त्यानंतर उरलेला आहे एनटी कॅटेगरीज. एनटीच्या कॅटेगरीज उरलेल्या आहेत सर्व, ते सुद्धा 46च्या आसपास लागण्याची शक्यता आहे. तर पहा मित्रांनो, इथे आपण जवळपास सर्व कॅटेगरीचे कट ऑफ बघितलेले आहेत. फक्त एसटी कॅटेगरी जी आहे एकमेव तिचा कट ऑफ हा कमी येऊ शकतो. इव्हन तो 41 ते 43 या दरम्यान लागण्याची शक्यता आहे. म्हणजे 41 to 43 या दरम्यान एसटी कॅटेगरीचा कट ऑफ हा मेलचा लागू शकतो आणि फिमेलचा त्याच्यापेक्षाही कमी येण्याची शक्यता आहे. तर पहा मित्रांनो, इथे आपण सर्व कॅटेगरीज पाहिल्या. तुम्हाला काय वाटतं तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. तुमचा स्कोर किती आहे तोही तुम्ही मेन्शन करा. तुमची कॅटेगरीही मेन्शन करा. तुम्हाला पेपर कसा वाटला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि मेन्सचा अभ्यास जर तुम्ही सुरू केलेला नसेल तर तुम्ही जर कॅटेगरीमध्ये मोडत असाल आणि तुम्हाला 45 प्लस असतील तर तुम्ही मेन्सचा अभ्यास करायला काहीही हरकत नाही. आणि जर तुम्ही ओपनमध्ये असाल तर 50 प्लस असतील तर तुम्ही मेन्सचा अभ्यास करू शकता. हे असं नाही की तुम्ही बॅच घेतलीच पाहिजे. तुम्ही स्वतःही सेल्फ बेसिसवर तयारी करू शकता. लँग्वेजमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला मेन्समध्ये ग्रीप भेटेल. म्हणूनच तुम्ही लँग्वेजवर फोकस करा. आणि इतर ज्या सरळ सेवा सुरू आहे तिथेही तुम्हाला लँग्वेजचा फायदा होणारच आहे. म्हणून मेन्सचा अभ्यास जरी तुम्ही केला, म्हणजे 40 प्लस जरी असले तरी तुम्ही मेन्सचा अभ्यास केला तर अभ्यास वाया जाणार नाही. आगामी काळात ज्या काही परीक्षा आहेत, येणारी मग राज्यसेवा आहे, येणारी गट ब आहे, त्यासाठी त्याचा तुम्हाला उपयोग होईल. आणि जर तुम्ही लँग्वेजचा अभ्यास केला म्हणजे इंग्लिश आणि मराठीचा, तर तो तुम्हाला इतर सरळ सेवेसाठी सुद्धा उपयोगी ठरू शकतो. तर पहा मित्रांनो, इथे आपण जे काही आपले अंदाज होते ते पूर्ण सांगितलेले आहेत. कोणकोणते टॉपिक आहेत ते सुद्धा सांगितले. त्यानंतर कशी तुलनात्मक दृष्ट्या ग्रुप बी आणि ग्रुप सीची होऊ शकते ते सुद्धा आपण सांगितलं. तुम्हाला याबद्दल काय वाटतंय तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. तुमचे काही डाऊट्स असतील, प्रश्न असतील तेही तुम्ही सुचवू शकता. पुन्हा भेटूया आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.